अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त भव्य चित्ररथ आज येवला शहरात दाखल झाला। समता परिषद व भुजबळ समर्थकांनी पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत केले। या चित्ररथावर भिडेवाडा, पहिली मुलींची शाळा तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे अर्धपुतळे साकारण्यात आले असून तो नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। नाशिकहून निघालेला हा चित्ररथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येवल्यात पोहोचताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी या चित्ररथ स्वागत प्रसंगी समता परिषदेचे शहराध्यक्ष भूषण लागवे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्ता निकम, गटनेते दीपक लोणारी, नगरसेवक प्रवीण बनकर, शंकर मांजरे, सुहास भामरे, संतोष राऊळ, श्रीकांत वागचौरे, सचिन सोनवणे, संतोष जेजुरकर, नगरसेविका पारुल गुजराती यांच्या समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्ष निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून एक चित्ररथ, ज्या चित्ररथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले व त्यांचा ऐतिहासिक वारसा असलेला हा चित्ररथ या ठिकाणी आज येवल्यामध्ये आलेला आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच्या निमित्तानं येवलेकरांसाठी ही खूप महत्त्वाची पर्वणी आहे की या पुरोगामी विचारसरणीचे हे जे काही आपले सर्व नेते आहेत, या नेत्यांच्या विचारांना उजळणी मिळेल आणि त्यांच्या विचारांची देवाणघेवाण अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी होईल। हा जो चित्ररथ आहे हा माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे आणि येवलेकर या चित्ररथाची आज आम्हाला कळलं, आता आम्ही या चित्ररथ घेऊन येत असताना की येवलेकर या चित्ररथाची आतुरतेने वाट बघत होते। या भव्य दिव्य रथाचं आम्ही येवला नगरपालिकेकडून सर्व नगरसेवकांकडून स्वागत करत आहे आणि ह्या रथाचं भुजबळ साहेबांनी जे पूर्ण द्विशताब्दी वर्ष निमित्ताने पूर्ण भारतासाठी हे रथ खुला केलेला आहे, तर सगळ्यांनी याचा हे घ्यावा।